छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा वाद अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या मेळाव्याला खैरेंनी दांडी मारली आणि याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी आपली खतखत बोलून दाखवली। तर अंबादास दानवे नंतर आले ते केवळ काड्या करतात, त्यांच्यामुळे अनेक लोक पक्ष सोडून गेल्याची बोचरी टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे। दानवेंविरोधात आता चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचं स्वतः खैरेंनी सांगितलंय। तर चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते असून ते कारवाई करू शकतात असं अंबादास दानवेंनी सांगितलं आहे। आता होते त्यांना नागपूरला जायचं आधी माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते। दादा तुम्ही जर काय आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक होता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मारली नाही। त्यांना विचार, मला नाका विचार। मग दांडी मारली आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही। ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? म्हणजे त्यांनी दांडी मारली नाही, ते नागपूरला गेले होते, बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता। मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा, मला कोणी सांगितलं नाही। म्हणजे ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेलं, तो कधी सांगतच नाही आहे। परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम, उद्या घेतला असता कार्यक्रम, पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं, कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं। आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं। परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला, कमी संख्या होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी काही दांडी मारली नाही। मी माझ्या मोठा कार्यक्रम होता, तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता विदर्भातला, नागपूरला, आणि म्हणून संपूर्ण विदर्भाचा होता, म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं होतं। दानवेला या इथं शिवसेनेच्या जी उरलेली आहे उबाटाची, त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची। जी संपलेली उबाटा आहे, आता उबाटामध्ये कोण आहेत? खैरे आणि दानवे, दोन जण आहेत। म्हणजे या दोघांपैकी आता सत्ता कुण, म्हणजे इथं सत्ता कुणाची, पक्ष कुणाचा, दानवेचा काय खैरेचा, हा अंतर्गत वाद त्यांचा चालू आहे। परंतु मला वाटतं यामध्ये खैरे हे त्यांच्या उजवे राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।